नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। आज आपण आलू बॉल्स बनवणार आहोत। याला आपण बटाटा बॉल्स सुद्धा म्हणू शकतो। हे आलू बॉल्स करायला अतिशय सोपे आहेत। अगदी कमी साहित्यात हे आलू बॉल्स तयार होतात। इथे मी 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत। स्वच्छ आधी धुवून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये पाणी घालून हे आपल्याला उकडून घ्यायचे आहे। कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। फार गाळ आपल्याला हे बटाटे शिजवायचे नाहीत किंवा खूप कच्चेही ठेवायचे नाहीत। अशा पद्धतीने हे बटाटे शिजले पाहिजेत। शिजल्यानंतर ते थंड करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे। साल थोडीशी सुद्धा आपल्याला राहू द्यायची नाही। अगदी क्लीन बटाटा झाला पाहिजे अशा पद्धतीने। आता बटाट्यांची साल काढल्यानंतर हे बटाटे आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहे। किसताना आपल्याला बारीक किसणी वापरायची आहे, म्हणजे छोट्या छिद्रांची। इथे आपण चीज किसतो तीच किसणी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हा किस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता या बटाट्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे आणि या बटाट्याचे आपल्याला अगदी छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत। अशा पद्धतीने बॉल्स बनवताना पुन्हा हातावर याला चांगले असे मळून घेतल्यासारखे घ्यायचे आहेत आणि बॉल्स बनवायचे आहेत, म्हणजे याला चिरा जाणार नाही। आता इथे मी बटाट्याचे सगळे बॉल्स बनवून तयार केलेले आहेत। गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे। तेल देखील आता चांगले गरम झाले आहे। आता या तेलामध्ये आपल्याला बटाटा बॉल्स सोडायचे आहेत। बटाटा बॉल्स टाकताना 5 ते 6 टाका, जास्त गर्दी करू नका। जास्त गर्दी केली तर ते एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते। आता हे बटाटा बॉल्स तळताना खालची बाजू थोडीशी कुरकुरीत झाल्यानंतरच आपल्याला याला हलवायचे आहे आणि सर्व बाजूने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे बटाटा बॉल्स तळायचे आहेत। अशा पद्धतीने हे बटाटे बॉल्स तळून तयार होतील। छानपैकी हे तळले गेले आहेत आणि कुरकुरीत देखील झालेले आहेत। अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व आलू बॉल्स किंवा बटाटा बॉल्स तळून घेत आहे आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व करत आहे। इथे आपले कुरकुरीत किंवा क्रिस्पी असे बटाटा आलू बॉल्स तयार झालेले आहेत। हे बॉल्स कमी मेहनतीत, कमी वेळेत, कमी साहित्यात तयार होतात। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।